आदिती तटकरे यांच्या प्रचारासाठी वडील मैदानात, सभेला अभूतपूर्व गर्दी। श्रीवर्धन महायुतीचे उमेदवार आदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ वरसे इथं सभेला अभूतपूर्व गर्दी। लाडक्या बहिणींच्या योजनेवरून थेट सुप्रिया सुळे व मविया थेट तटकरे यांचा हल्लाबोल। केंद्रात मोदी सरकार असल्यानं राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार, तटकरेंचा दावा। रोहा तालुक्यातील 193 श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आदिती सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वरसे इथं सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रचार सभेमध्ये शेकडो महिलांची व नागरिकांची उपस्थिती, तर सरपंच अमित मोहिते व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शब्द देण्यात आला की निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने लीड देऊ, तर विकासाची गंगा हे खासदार सुनील तटकरे साहेब, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात आले। यापुढेही तेच करतील, त्या पुन्हा आदिती तटकरे पुन्हा आमदार होतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। तर खासदार सुनील तटकरे उपस्थित मार्गदर्शन करताना सांगितले की लाडकी लेक योजना ही शासनाने प्रभावीपणे राबवून महिलांचा सन्मान केला, तर अनेक योजना महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच सर्व घटकांसाठी राबवण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या रूपाने आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत। आपली निशाणी नेहमीप्रमाणे घड्याळाचीच आहे, त्यामुळे निशाणी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नसावी। परंतु या ग्रामपंचायतीमधली मतदानाची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी थोडी कमी राहते। यावेळेला आजच्या सभेवरून असं वाटतंय की टक्केवारी आता नक्की वाढेल। आजची सभा अशी चांगल्या पद्धतीने झाली की टक्केवारी आपण जरा वाढून घेऊ। 20 तारखेला फिरायला जायचं तितकं टाळा, नाही तर मग सुट्टी असते म्हणून 20 तारखेला फिरायला जायचा हा काय प्रकार तुम्ही करू नका। साहेब, आपण आदितीला मागच्या वेळेला आमदार केली। एक महिला आमदार झाल्यानंतर काय करू शकते त्याचा अतिशय चांगला उदाहरण तिने महाराष्ट्राला आणि आपल्याला सर्वांना घालून दिलं। जलजीवन मिशन सारखी योजना तिला करता आली। मी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये फिरतो, प्रत्येक वाडी वस्तीवरती जलजीवन मिशनची दिलीपभाई योजना गेली, पाणी लोकांना गेलं आणि महिलांच्या डोक्यावरचा अंडा खाली आला। जलजीवन मिशनची योजना आपल्या तालुक्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने राबवलंय आम्ही की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीवरती आता मोठ्या याच्यामध्ये राबवली तर काय फार मोठं हे नाही, पण आदिवासीच्या घरामध्ये जेव्हा पाणी जातो त्यावेळेला त्या योजनेचा खऱ्या अर्थाने फलित होतो। तुम्ही साहेब 92ला जिल्हाध्यक्ष होते, भाईसाहेब पाशीलकर या ठिकाणी पंचायत समितीला सभापती होते। 92च्या थोडासा पाठीमागं मी तुम्हाला नेतो। मी शाळेत जायचो त्यावेळेला शनिवारी आम्हाला ती वर्गाची खोली दिली बाई, आम्हाला सारवायला लागायची शेणाने। त्यावेळेला आम्हाला सोमवारी बसता यायचं शाळेमध्ये। पण आपण जिल्हाध्यक्ष झाल्यात भाई इथं पंचायत समितीला होते आणि जिल्हा परिषदेच्या असताना आपण या तालुक्यातल्या संपूर्ण शाळांना शिक्षणाकरता शाहबादी फरशी त्यावेळेला लावून दिली आणि तेच काम आज आदितीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून केलं। आता महिलांसाठी चांगली योजना आणली। आपापल्या महिला भगिनींना कोर्टामध्ये गेले, कोर्टाने फटकारले म्हणून मग आता ती चालणार, मग आता हे 1500 देतात म्हणून आम्ही 3000 देऊ, अशा पद्धतीचं सगळं झालं। पण आपल्या याच्यामध्ये आपण आता जाहीरनामा काढला, त्याच्यामध्ये पुन्हा या योजनेमध्ये 600 रुपयाची वाढ आपलं सरकार आल्यानंतर करणार आहे। आदितीला आपण सर्वजण एक चांगल्या फरकाने मतदान करा। तटकरे कुटुंब काय करू शकतो ते म्हणून मी 2 मिनिटं फक्त 92च्या याच्यामध्ये गेलो की त्यावेळेला जे शेणाने सारवायला लागायचं ते साहेबांनी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर बंद केलं। तसा आज महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा अंडा आदितीने उतरला आणि सर्व महिलांना घरोघरी पाणी नळाने जायला लागलं।
आज महिलांसाठी जी काय 1500 रुपयाची योजना आणली ती सुद्धा एक अभिनव योजना या महाराष्ट्रामध्ये राबली. अजून आपल्याला पुढचं काम बरंच करायचं आहे. साहेब, आम्हाला 2 कोटी 3 कोटी दिले तर पुरत नाही, ही गोष्ट खरी आहे. आपलं प्रेम पण आमच्यावरती भरपूर राहिलंय, त्याच्यामुळे मी काय त्या ह्याच्यामध्ये नाही बोलत नाही. पाणी पुरवठ्याकरता आता 2 योजना आपण दिल्यात. निवीची पाणी योजना चालू झाली, वर्षाची योजना अर्धवट अवस्थेमध्ये आहे, भुवनेश्वरची योजना आता अर्धवट व्यवस्थेत आहे. आणि ह्या योजना पूर्ण झाल्यानंतर आज जी ही लोक दिसतात त्यांना दिलीपभाई आपण मुळात इन्फ्रास्ट्रक्चर दिले, रस्ते दिले, पाणी दिलं, लाईट दिलं. कारण मी जेव्हा तुमच्याकडे मी लहान असताना सरपंच व्हायचा प्रयत्न केला त्यावेळेला इथून उड्या मारून जायला लागायचं, इतकं रस्त्यावर सुद्धा पाणी असायचं. केवळ आपल्या कृपेमुळं या ग्रामपंचायतीचा विकास झाला, ही गोष्ट कोणीही माझे सहकारी विसरू शकत नाही. आमचे विनायक पवार तिथं आहेत, त्यांनाही माहिती आहे की आम्ही कसे बांधावरून जायचो चिखलातला. वैभवनगरला तर जाताना सायकलवाले बिचारे खांद्यावर सायकल घेऊन जायचे, पण आज वैभवनगरला चांगल्या पद्धतीने सायकलनी घरापर्यंत जाता येते. गाडी आपल्याला माझ्या तमाम माता बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गेले 40 वर्ष या सगळ्या परिसरामध्ये येतोय. अनेक वेळेला प्रचाराच्याही सभा झाल्या, कार्यक्रमाच्या सभा झाल्या, पण अध्यक्ष आजचा उत्साह याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये कधी मला पाहायला मिळाला. अनेक वेळेला आशीर्वाद मागण्याच्या निमित्ताने या सगळ्या परिसरामध्ये आलो. जनते सेवा करण्याची बांधिलकी आयुष्यभरामध्ये घेतल्याच्या नंतर ते सेवेचं व्रत घेऊनच नेहमी काम करत आलो. पण आजचा दिवस त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस, लख प्रकाश काल तुळशी विवाह आजही आहे चालू. अशा मांगल्याने भरलेल्या कालखंडामध्ये ज्या वेळेला आपली एक जाहीर सभा होते, आपल्या जीवाभावाच्या माणसांच्या समोर, महिला भगिनींच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते, ती एक त्याचं पर्व असतं असं मी मानतो. आपल्या संस्कृतीमध्ये पर्व या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. ज्या ज्या वेळेला एखादा आध्यात्मिक विचारसरणीचं एखादा कालखंड येत असेल त्याला आपण ते पर्व म्हणत असतो. आणि नवीन पर्वाची चाहूल घेत ज्या वेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला त्रिपुरा पौर्णिमेसारखा दिवस जो संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यासाठी मोठा होत असतो त्याचं महत्व आगळेवेगळं असतं. खरं गेल्या 3-4 वर्ष अनेक आदितीच्या पुढाकारातून कुंडलिकेची तीरावरती आपण दीपोत्सव साजरा करत असतो, पण यावेळेला मात्र आचारसंहितेच्यामुळे आपल्याला तो करता आला नाही. आता गेले 4 वर्ष आपण तो प्रघात केला. शरयू नदीच्या तीरावरती दीपोत्सव होतो, अयोध्या नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी दीपोत्सव होतो, यमुनेच्या तीरावरती दीपोत्सव होतो. माझ्या कुंडलिकेच्या तीरावरती सुद्धा दीपोत्सव व्हावा अशी आपल्या सर्वांची भावना होती, त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी सुरू करतो. आज तशाच पैकीचा एक तरीचा दीपोत्सव आहे. हा विचाराचा दीपोत्सव आहे, हा स्वाभिमानाचा दीपोत्सव आहे. परस्परांच्या बद्दलची असलेली आपुलकी ज्या पद्धतीने आपण आदितीच्या पाठीमागे उभी करण्याचा मानस स्पष्ट करतात त्याचा एक आगळावेगळा दीपोत्सव आपण या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करतो. खरं ज्याचा उल्लेख अध्यक्ष आणि मधुकरराव पाटील साहेबांनी या ठिकाणी केला, त्याला 40 वर्षापूर्वीचा कालखंड आठवला, 32 वर्षापूर्वीचा आठवला. मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेला, बाई पंचायत सभापती होते. पण तुम्ही विसरलात आमची माऊली त्यावेळेला जिल्हा परिषदेवरती निवडून आली होती. तिचं नाव घ्यायला पाहता ना तुम्ही, मर्यादा मग सभापती होती ते सांगते मी. जिल्हा परिषदेवरती निर्वाचित झालेली होती बाई, त्यावेळेला पंचायत समितीचं नेतृत्व करत होते. आणि त्या माध्यमातून आपण जे काही काम सुरू केलं आता पाठीमागे वळून आपल्याला कधी बघावं लागणार नाही, बघितलं नाही आणि पाठीमागे वळून बघायचं नाही. आता पुढंच प्रगतीच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायचं आहे, हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलं. निवडणूक राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे. 4 महिन्यापूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. देशभरामध्ये, राज्यभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून झाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आल्याच्यानंतर ते संविधानात बदललं जाईल अशी अवई देशभरामध्ये उठवण्यात आली. अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेच्या वतीमध्ये सुद्धा प्रश्न निर्माण करण्यात आला. सातत्याने आम्ही त्या ठिकाणी म्हणत आलो, देशपातळीपासून ते अगदी गावपातळीपर्यंत या देशामध्ये आणि या पृथ्वी तलावरती जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत
तोपर्यंत या देशातील संविधान बदललं जाणार नाही. हे कालही बोलताना आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा बोलतो. लोकांच्या मनामध्ये ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये संशय निर्माण होतो, एखादा खोटा अपप्रचार अगदी हृदयाला भिडणारा त्या ठिकाणी केला जातो, त्याचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु देशामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागले, आपल्याला आठवत असेल की 4 तारखेला माझा निवडणुकीचा निकाल घोषित झाला. राज्यभरामध्ये देशभरामध्ये निकाल लागले आणि संध्याकाळच्याच वेळेला अजितदादांचा फोन आला की दुसऱ्या दिवशी एनडीएची बैठक मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. जसं आपण हळद उतरतो तसे माझ्या अंगावरचा गुलाल उतरायच्या अगोदरच मी दिल्लीला गेलो आणि त्यावेळेला मोदी साहेबांना मी सांगितलं, चंद्रबाबू नायडू होते, बिहारचे नितीश कुमारजी होते, चिराग पासवान होते, अमित भाई होते, नड्डाजी होते, दादा येऊ शकले होते, मी होतो, प्रभुभाई होते, सर्वच राजकीय पक्षाचे जे आज इंडियामध्ये घटक आहेत आम्ही सगळेजण होतो आणि सांगितलं सर्वांनी की ताबडतोब आपण सरकार त्या ठिकाणी स्थापन करू. बहुमत होतच, सरकार स्थापन झालं. जुन्या पार्लमेंट हाऊसमध्ये त्या ठिकाणी बोलवलं गेलं. इंडियाच्या सर्वच खासदारांची बैठक बोलवली गेली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शपथ त्या ठिकाणी घेतली आणि आज मला मधुशेठ सांगायला अभिमान वाटतोय की ब्रिटिशांनी आपल्या या देशातलं सर्वोच्च सभागृह म्हणजे पार्लमेंट हाऊस बांधलं. त्या सभागृहामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना स्थापन करण्यासाठी घटना समिती दिली. 26 जानेवारीला आज संविधान दिन त्या ठिकाणी आहे. त्या जुन्या पार्लमेंट हाऊसला या नवीन सरकारने, तिसऱ्यांदा आलेल्या मोदी सरकारने संविधान भवन असं नाव देवत संविधानाच्या बद्दलची आत्मीयता, प्रेम आणि श्रद्धा काय हे संबंध देशाच्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी असं अनेक बाबी त्यावेळेला घडल्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आज मी पाहतोय संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्या 3 महिने मी पदार्पण त्या ठिकाणी केलं. अजितदादांच्या सभेत पूर्व विदर्भामध्ये गेलो, पश्चिम विदर्भामध्ये गेलो, म्हणजे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरलो. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये फिरलो. उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा नगर जिल्हा, जळगाव, धुळा, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि संबंध मुंबापुरीमध्ये सुद्धा फिरलो. आता लोकसभेच्या निवडणुकीचा मागूस राहिला नाही. आता जनतेच्या मनामध्ये स्पष्टपणाचा निर्णय झालाय की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचं, अशा वेळेचं बदललेलं राजकारण आपण करतो. पण हे एका दिवसात होत नाही. अपप्रचार करत महायुतीच्या संदर्भामध्ये जे काही लोकांच्या मनामध्ये निर्माण केलं गेलं होतं, आज राज्याच्या सरकारने ठाम पद्धतीची पावलं त्या ठिकाणी उचलली. माझ्या 50% माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्यावेळेला घोषित केली. बघा तो दिवस, आज इथे व्हिडिओ काहीतरी मी विनंती करतोय की सभागृहामध्ये अजितदादांचा अर्थसंकल्प मांडण्याचं भाषण तुम्ही बघा आणि ज्यावेळेला त्यांनी